आणि आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी येते। गडचिरोलीच्या अस्वलाच्या हल्ल्यामध्ये एक युवक गडचिरोलीमधला जखमी झालाय। तरुणाला वाचवण्यासाठी नागरिकांनी 18 किलोमीटरची पायपीट केली आहे। सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली आहे। तरुणाला वाचवण्यासाठी 18 किलोमीटरची पायपीट करण्यात आली आहे। आपण पाहतोय गडचिरोलीमध्ये गेल्या 24 तासांपासून प्रचंड मुसळधार पाऊस चालू आहे आणि यातच अस्वलाच्या हल्ल्यामध्ये तरुणाला जखमी व्हावं लागलंय। गडचिरोलीमध्ये सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे। गडचिरोलीमधली ही सगळी दृश्य आहे। गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे। गेल्या 24 तासात प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्या कारणाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। त्यामुळे नागरिकांना मोठ्या हालापेष्टा सहन कराव्या लागतात।